सिडकोद्वारे संचालित बंद बीएमटीसी परिवहन सेवेतील कामगारांच्या शिष्टमंडळासह माजी खासदार संजीव नाईक यांनी सीबीडी येथील सिडको भवन इथे सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची भेट घेतली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार 100 चौरस फुटाचे गाळे किंवा 10 लाख रुपये अशी बीएमटीसी कामगारांसाठी ऐच्छिक योजना लागू करण्याच्या निर्णयाची सिडको प्रशासनामार्फत तातडीने अंमलबजावणी करण्यासंदर्भात निवेदन दिले। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत बीएमटीसी परिवहन सेवेतील 1587 कामगारांना उदरनिर्वाहासाठी योजना लागू व्हावी या मागणीच्या अनुषंगाने बीएमटीसी कामगारांसाठी ऐच्छिक योजना लागू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला। लवकरात लवकर सिडको प्रशासनाकडून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात केलेल्या मागणीच्या अनुषंगाने सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या प्रसंगी सकारात्मकता दर्शवली। सिडकोच्या बीएमटीसी जी बंद झाली त्याच्या 1587 लोकांना 10 लाख किंवा 100 स्क्वेअर फीटचं घर देण्यात यावं असा निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये माननीय गणेशजी नाईक साहेबांनी उपस्थित केला होता आणि त्याला मान्यता मिळालेली आहे। त्या संदर्भातला काय निर्णय होतोय तो लवकरात लवकर घ्यावा या संदर्भामध्ये बीएमटीसीचे सर्व कर्मचारी यांना घेऊन आज भेट झाली। माननीय MD साहेबांनी सकारात्मक दृष्ट्या या आठवड्याभरामध्ये हा निर्णय होईल आणि ज्यांना 100 स्क्वेअर फीटची जागा पाहिजे तर 100 स्क्वेअर फीटची जागा देण्यात येईल आणि उरलेल्या लोकांना रक्कम देण्यात येईल असा निर्णय झालेला आहे। त्याच्यामुळे सर्व बीएमटीसीच्या लोकांमध्ये आनंद झाला, त्याबद्दल आम्ही MD साहेबांचा आभार व्यक्त करतो। यावेळी बीएमटीसी परिवहन सेवेतील कामगार आणि त्यांचे प्रतिनिधी बांधव उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।